तुला मूल झालं ना की कळेल मी एवढे दिवस काय सांगत होते ते. माझ्यासारखंच तुम्हीही हे वाक्य बरेचदा आत्तापर्यंत ऐकलं असेल ना. मुली तर नक्कीच हे ऐकतात घरी. मी आता खऱ्या अर्थाने हे अनुभव घेते या गोष्टीचा. कारण आत्तापर्यंतच्या 7-8 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी भरपूर लहान मुलांनासुद्धा काउन्सिल केलेलं आहे. म्हणजे पिकी इटिंग असेल, मुलं हट्टीपणा करतात, भाज्या खात नाहीत, किंवा चाइल्ड ओबेसिटीचं प्रमाण, चाइल्ड डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलं आहे, त्यासाठीचं काउन्सिलिंग. आणि हे सगळं बऱ्याचदा लहान मुलांच्या आया माझ्याकडे घेऊन यायच्या. परंतु आता मला असं वाटतं मी जी थिअरी शिकली आहे किंवा मी जे काउन्सिलिंग केलं आहे ते आता खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल करण्याची माझ्यावर पाळी आलेली आहे. आणि तेव्हा मला असं वाटलं की आपण सगळेजणं म्हणजे लहान मुलांचे आई बाबा, आजी आजोबा, मावशी, मामा, जे कोणी आपल्या आजूबाजूला आहेत त्या सगळ्यांचा इन्फ्लुअन्स लहान मुलांच्या सवयींवर, खाण्यापिण्यावर, या गोष्टींवर असतो. कारण आपल्याकडे म्हणतातच ना, इट टेक्स विलेज टू रेज अ किड. मग मला असं वाटलं आपल्याला जर चांगल्या सवयी असणारी, खाण्यापिण्याच्या उत्तम सवयी असणारी, निरोगी अशी पुढची पिढी हवी असेल तर आपण सगळ्यांनी एक कम्युनिटी बिल्ड केली पाहिजे, ज्यामध्ये आपण ह्या सगळ्यांचा विचार मुलांना आपण जसं आता मी म्हटलं की मी स्वानुभवातनं आता जे ॲडवाईस देईन ते साधं सोपं रोजच्या रुटीनमध्ये करता येण्यासारखं, लहान मुलाची मानसिकता काय असेल ते लक्षात घेऊन विचार केलेला असेल. मग अशा प्रकारच्या चर्चा आणि अशा प्रकारचे टिप्स मी यापुढे देणार आहे, वेगवेगळे इनिशिएटिव्स घेऊन येणार आहे. तुम्हाला पण या कम्युनिटीचा पार्ट व्हायला आवडेल का? तर आपल्या द ग्रीन पंचला नक्की सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून्ड.